कशा आहेत विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित सुरू असेल आणि त्यातल्या त्यात ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करत असाल अशी आशा त्या ठिकाणी करतो. तर तुमचा जर ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता मागचं जे काही मार्कशीट दिसतंय ते माझं मार्कशीट आहे. 2016ला माझी सेकंड मेन्स होती. तर त्यावेळेस माझे जर तुम्ही PSIRला जर मार्क्स पाहिले तर पेपर 1ला 132 आणि पेपर 2ला 131 मार्क, म्हणजे टोटल जर बघितले तुम्ही तर ती होती 263 मार्क्स. पण ह्या 263 मार्कातून 303 मार्कापर्यंतचा जो प्रवास कसा झालेला आहे त्याच्याविषयी आपण काय करणार आहे, आज चर्चा करणार आहे. जर दुसरं मार्कशीट तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही बघा की 2018लाच काय असणार आहे, तर मार्काची जी ग्रोथ आहे ती पेपर 1ला 154 मार्क्स आणि पेपर 2ला 149 मार्क. ठीक आहे, तर ते तुम्ही जर पाहिलं तर पेपर 1चे जे मार्क्स आहेत ते 132 वरनं 154 आणि 131 वरनं पेपर 2चे जे मार्क्स आहेत ते 149 मार्कापर्यंत गेलेले. तर ते कसे शक्य झालेले, म्हणजे 17ला माझी प्रिलिम्स निघाली नव्हती त्यामुळे मेन्स दिली नव्हती. पण 2015ला त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर मला मिळणारे पॉलिटिकल सायन्सचे मार्क्स हे अराउंड 190 होते. म्हणजे 190 कडून जो प्रवास सुरू झाला तो 263 आणि 263 वरनं प्रवास सुरू झाला ते 303 मार्क्स. तर हे जे मार्क्स आहेत ते काय आहे, एक स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, तर पॉलिटिकल सायन्सला मार्क मिळवणं हे खूप जास्त अवघड नाहीये. पण त्यासाठी काय लागणार आहे, तुम्हाला एक स्ट्रॅटेजी लागणार आहे. एक सिस्टमॅटिक पद्धतीनं तुमचं जे आन्सर रायटिंग आहे ते स्किल्स इम्प्रूव्ह कसं करायचं, नोट स्पीकिंग कशा करायच्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस कसा करायचा, टॉपर्स कॉपीतून नेमकं काय शिकायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपल्यासाठी आज आपण डिस्कस करणार आहेत. तर तुमचं सगळ्यांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. माझं नाव योगेश देवकर आहे आणि युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर ठीक आहे, तर मार्काची जी जर्नी तर त्यानुसार आपण आज चर्चा करणार आहे. तर पहिली गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला माहित हवाय. आता सिलेबस माहित हवाय म्हणजे काय असणार आहे, तर इच पॉइंट म्हणजे सिलेबसचा प्रत्येक पॉइंट हा तुम्हाला माहिती आहे आणि त्या प्रत्येक पॉइंट्स मधून सिलेबसला नेमकं कीवर्ड्स काय आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, त्यानंतर तुमचं काय असणार आहे आयडियोलॉजी, लिबरलिझम, कम्युनिझम, त्यानंतर सोशलिझम. तर ह्यातला नेमकं काय फरक आहे, प्रत्येक पॉइंटचे कुठले कुठले थिंकर्स आहेत याबद्दलचे जे नॉलेज आहे ते तुम्हाला माहित हवंय. आता नॉलेज हवंय म्हणजे काय, तर सिलेबस हा तुमच्या लक्षात असला पाहिजे की नेमका आपला सिलेबस हा कशा प्रकारे आहे. म्हणजे जो काय पेपर 1चा सेक्शन आहे तर त्यामध्ये कुठले पॉइंट्स आहेत आणि ह्या सिलेबसचं इंटरलिंकेज कशा प्रकारे आपल्याला करता येते. ठीक आहे, म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की जे काही थिंकर्स आहेत तर ह्यांचं इंटरलिंकेज त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही जर मॅकियावेली जर बघितलं तर त्याचं इंटरलिंकेज तुम्हाला कशा बरोबर करता आलं पाहिजे, तर जो काही भारतीय राजकीय विचारवंत आपल्याला आहेत तर त्याच्यामधला जे काही कौटिल्य, ठीक आहे, इथं तुम्हाला जर बघितलं तर इथं कौटिल्यांचं अर्थशास्त्र आहे. म्हणजे मॅकियावेली आणि जे काही कौटिल्य आहे ह्यांच्यामध्ये जे काही वास्तववादी स्कूल आहे तर त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं साम्य, कुठल्या प्रकारचं मतभेद आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कौटिल्य यांना इंडियन मॅकियावेली का म्हणलं होतं, तर ते बरोबर आहे का, तर त्याच्या रिलेटेड कुठले स्कॉलर्स आहेत ह्याचं जी कोटेशन तुम्हाला माहित हवंय. आणि हे जर तुम्हाला कळालं की सिलेबस कसा इंटररिलेटेड आहे आणि त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे त्याला इंटरलिंकेजेस करून त्याच्या शॉर्ट नोट्स काढता. ठीक आहे, म्हणजे पहिली गोष्ट काय आहे की सिलेबसचे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला माहित हवंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जस्टिसची संकल्पना आहे जॉन रॉलची. आता जनरली क्वेश्चन्स काय होतात, रिपीट होतात. म्हणजे तुम्ही जर मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर अनालिसिस केला तर क्वेश्चनचे जे थीम्स आहेत ते काय असतात, रिपीटेड थीम्स असतात. आता जस्टिस, न्याय जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला लगेच काय करायला पाहिजे, जॉन रॉल्सनी न्यायाची संकल्पना का दिली, त्याच्या कुठल्या पुस्तकामध्ये त्यांनी संकल्पना दिली, त्याच्या मागचा बॅकग्राऊंड काय होता आणि क्रिटिसिझम करणारे लोक त्याच्यावरती कोण होते, न्यू लिबरल लोकांनी त्याला का क्रिटिसिझम केलं, म्हणजे ह्याची आयडियोलॉजी कुठली होती, सोशलिझम आणि न्यू लिबरल हे कशा प्रकारे एकमेकाच्या विरोधी विचारधारा आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ह्यानंतर जे काही राजकीय विचार प्रणाली आहेत, उदारमतवाद, उदारमतवादाची जर्नी कशी सुरू झाली. ठीक आहे, म्हणजे पारंपरिक उदारमतवाद काय होता, त्यानंतर नऊ उदारमतवाद काय होता, तर ह्या सारख्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे काय, तर ही जी जडणघडण आहे, उदारमतवादाला अपोज कोणी केलं असणार, सोशलिझमने केलं, त्यानंतर उदारमतवाद काय झाला, चेंज झाला. तर ही जे काही खाचा खोचा ज्या सिलेबसच्या आहेत त्या तुम्हाला काय असले पाहिजे, पहिली गोष्ट माहित असली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मग इक्वॅलिटी,
मग त्याचं सामाजिक राजकीय आर्थिक विचारधारा इक्विलिटी कशा प्रकारे आहे, ते इंटरलिटी कशा प्रकारे आहे, त्यानंतर त्याचे विचारवंत कशा प्रकारे आहेत, कुठले थिंकर्स त्याची टीका त्या ठिकाणी केलेली आहे, या सर्व गोष्टी तुमच्या काय असल्या पाहिजे तुम्हाला माहीत हवेत. म्हणजे काय, नो युअर सिलेबस म्हटलं तर काय, तुमचा सिलेबसचा प्रत्येक पॉईंट हा तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल सायन्सला जर 300चे वर जर मार्क घ्यायचे असतील तर ती काय तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागेल. नाहीतर काय, तर हे जसं की माझ्या पहिल्या अटेम्प्टला झालं होतं, पहिल्या अटेम्प्टला काय 190च मार्क का आले, कारण कामच जास्त केलं नव्हतं, फक्त काय केलं होतं, रीडिंग केली होती, त्यानंतर त्याचं अनालिसिस नव्हतं केलं, थिंकरचे कोटेशनचे सेपरेट नोट्स नव्हत्या काढल्या, इंटरलिंकेजेस ऑफ पॉईंट्स नव्हतं केलं, तर त्याच्यामुळे काय झालेले तुमचे मार्क्स ते असणारे कमी असणारे. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट केली, 263 मार्क आले, पण इम्प्रूव्हमेंट काय होती, त्यात पण अजून काय होते, कमीपणा होता. आणि त्यानंतर जर 303 मार्क्स मिळाले तर त्यावेळेस काय होते, तर परफेक्शन दिसून येते. ठीक आहे, म्हणजे काय, तर दोन्ही पेपरचे मार्क बघा कशा प्रकारे इम्प्रूव्ह झाले. इथं पण 132 131, डिफरन्स कसा आहे, कमी. म्हणजे असं नाही की पेपर 1लाच खूप जास्त आहेत मार्क्स आहेत आणि पेपर 2ला कमी मार्क आहेत. पण तुम्ही जर रिलेशन जर लावलं तर इथं पण किती 154, इथं पण किती 149. म्हणजे मार्काचं जे काही सिंक्रोनायझेशन आहे ते तुमचं त्या ठिकाणी असलं पाहिजे, तरच काय असणार आहे तुमचे 303च्या वरती काय असणार आहेत मार्क्स त्या ठिकाणी जाणार. ठीक आहे, म्हणजे पहिली काय असणार आहे, सिलेबस तुमचा, तुम्हाला सिलेबसचे कुठले शब्द दिले आहेत ते माहीत हवंय. त्यानंतर प्रत्येक जो काही सिलेबसचा पॉईंट आहे तर त्या प्रत्येक पॉईंटवर तुमच्या शॉर्ट नोट्स तयार असले पाहिजे. शॉर्ट नोट्स इन द सेन्स काय, तर तो कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन करा तुमच्या शब्दामध्ये, कन्सेप्ट एक्सप्लेन करा. त्यानंतर त्या कन्सेप्टला कुठला थिंकर्स रिलेव्हंट आहे तो त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर त्या थिंकरचं क्रिटिसिझम त्या ठिकाणी लिहा, म्हणजे क्रिटिसिझम लिहा, म्हणजे त्याच्यामधले काही लिमिटेशन्स असतात ते हायलाइट करा. आणि त्यानंतर त्याचं जे काही तुम्हाला करंट रिलेव्हन्स द्यायचं आहे, करंट रिलेव्हन्स म्हणजे आता काय, तर प्लेटोचा जो कल्पनेचा सिद्धांत आहे त्याचा आता करंट रिलेव्हन्स कशा प्रकारे तुम्हाला देता येईल, तर तुम्ही सोसायटीमध्ये सध्या काय बघा की करप्शन, नेपोटिझम ह्यासारखे प्रॉब्लेम सुरू आहेत. म्हणजे राजसत्ता जी आहे ती काय, भ्रष्टाचारी राजसत्ता त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. म्हणजे प्लेटोच्या काळातला प्रॉब्लेम काय आता पण त्या ठिकाणी आपला रिलेव्हंट आहे. मग ज्यावेळेस तुम्ही प्लेटोची आयडिओलॉजी किंवा त्याचं जे काही कल्पने सिद्धांत तुम्ही त्या ठिकाणी लिहाल तर त्यावेळेस तुम्ही काय लिहाल की सध्या पण आपण ज्यावेळेस राजकारणाकडे पाहतो तर राजकारणामध्ये कुठलाही भ्रष्टाचार आहे, घराणेशाहीच्या जी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या काळातल्या समस्या आणि या काळातल्या समस्या सुद्धा आपल्याला बघता येतात. त्यामुळं प्लेटोने जी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्या आता पण आपल्याला कशा प्रकारे रिलेव्हंट आहेत. ठीक आहे, किंवा राजकारणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आयडिओलॉजी म्हणजे काय असणार आहे, एक प्रकारचं म्हणजे त्याचं प्लेटोचं कुठलं असणार आहे, आयडियलिझम. तर आयडियलिझम हे एक प्रकार तुम्हाला काय करणार आहे, तर चांगल्या गोष्टीकडे जाण्याची प्रेरणा देणार आहे. म्हणजे वाईट गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे आपण कसे जातोय तर त्याची प्रेरणा जी आहे ती प्लेटोचा जे काही त्याची थिअरी ऑफ आयडिया आहे किंवा त्याचा कल्पनेचा जो सिद्धांत आहे त्याच्यातून आपल्याला मिळते. म्हणजे अशा प्रकारे काय असणार आहे, तुमच्या नोट्स असल्या पाहिजे, कन्सेप्ट, त्याचा थिंकर कोण आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, किंवा त्याला क्रिटिसिझम करणारे कोण थिंकर आहे. म्हणजे प्लेटोला क्रिटिसिझम कोणी केलेलं आहे, अरिस्टॉटलने केलेलं आहे, व्हाईट हेडने केलेलं आहे. त्यानंतर क्रिटिसिझम कोणी केलेलं आहे, तर कार्ल पॉपरने केलेलं आहे. म्हणजे क्रिटिसिझम करणारे पण काय करायचं, तुम्ही त्या थिंकरचं नाव लिहा. ठीक आहे, त्या थिंकरचं बुकचं नाव लिहा. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्ल पॉपरनी प्लेटोच्या थिअरी ऑफ आयडिया आहे किंवा त्याची थिअरी ऑफ प्रॉपर्टी किंवा थिअरी ऑफ कम्युनिझमवर टीका केलेली आहे. पण कार्ल पॉपरनी जी काही टीका केलेली आहे ती कशामध्ये केलेली आहे, तर त्याचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे, ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज. ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज म्हणजे खुला समाज आणि त्याची शत्रू. या पुस्तकामध्ये कार्ल पॉपरनी प्लेटोच्या जी काही कल्पनेचा सिद्धांत आहे त्याच्यावरती काय केलेली, टीका केलेली आहे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची व्हॅल्यू एडिशन आहे. ज्यावेळेस तुम्ही थिंकरचं नाव लिहाल, त्याचं पुस्तक लिहाल आणि त्यांनी कशा प्रकारे टीका केलेली हे लिहाल तर ती काय असणार आहे, तुमची मार्कामध्ये स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सिलेबसचा एक प्रत्येक पॉइंटवर तुमच्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही बनवल्या पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल नोट्स कशा बनवायच्या, तर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे. म्हणजे शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या, तर तुम्हाला म्हणलं की कन्सेप्ट एक्सप्लेन करा. त्यानंतर काय करा, त्या कन्सेप्टला कोणी क्रिटिसिझम केलेलं आहे, त्या थिंकरचं नाव, त्या थिंकरचं पुस्तक आणि त्यानंतर काय करा की त्याचा करंट रिलेव्हन्स कशा प्रकारे देता येईल हे तुमच्या शब्दामध्ये लिहून ठेवा. आणि त्यानंतर कन्क्लुजन तुम्ही कशा प्रकारे कराल हे पण तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी करायचंय. फॉर एक्झाम्पल ह्या नोट्स बघा. ठीक आहे,
आता या नोट्समध्ये तुम्ही जर बघितलं म्हणजे नीट दिसत नसेल तर तुम्हाला मी सांगतो की नोट्समध्ये अशा एक शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे की सिलेबसचा जो काही पॉईंट आहे तो तुमचा तिथं कव्हर झाला पाहिजे. आता इथं काय आहे, फॉर नो लॉ ऑर ऑर्डिनन्स इज माइटियर दॅन नॉलेज, म्हणजे कोणताही कायदा किंवा कायदा हा ज्ञानापेक्षा काय नसणार आहे, सर्वश्रेष्ठ नसणार आहे. मग ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे, कुठल्या संदर्भामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे, त्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे, त्या स्टेटमेंटवर टीका करणारी कोण लोक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, सध्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे स्टेटमेंट योग्य आहे का, तर आणि त्याचं कन्क्लुजन कसं करायचंय, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्या तुमच्या एकाच पेजवरती आल्या पाहिजेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळायचे तर फक्त वाचून आणि फक्त लिहून आणि किती तास 5-5 तास प्रॅक्टिस करून ह्या गोष्टी शक्य नसणार आहे. तर काय असणार आहे, तुमचा तो काय अनालिसिस आहे, क्रिटिकल अनालिसिस, म्हणजे इम्प्रूव्हमेंट कुठं नेमकी करायला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट कशा करायला पाहिजे त्या गोष्टी समजून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. फक्त अभ्यास करून मार्क्स इम्प्रूव्ह होणार नाहीत, तर त्यासाठी काय लागणार आहे, तर तुमचं रोजचं त्याच्यावरती कुठे इम्प्रूव्हमेंट करायची, कशी करायची, व्हॅल्युएशन कशी करायची, अजून जास्त आन्सर तुमचं इनरीच कशा प्रकारे करायचंय हे तुम्हाला त्या ठिकाणी रोज करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही टॉपरचे मार्क हे दाखवतो, पेपर दाखवतो. आता हे जे काय आहेत तर शुभ्रा रंजन मॅडमकडे काही टॉपर्स लिहिलेत, म्हणजे हे टॉपर कोण आहे, आस्थाजन, आणि मी पण शुभ्रा मॅडमचाच विद्यार्थी, म्हणजे मला अजून प्राऊड फिलिंग आहे की मॅडमकडे मी शिकलोय. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, बरीचशी इम्प्रूव्हमेंट ही स्वतःमध्ये करून 303 मार्कापर्यंत गेलेलं आहे. तर ह्या टॉपरचं जर तुम्ही अनालिसिस जर केलं तर त्या ठिकाणी तुम्ही बघा की त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन काय असणार आहे, तर एक क्रिस्प त्यांचं काय असणार आहे, इंट्रोडक्शन जे आहे ते एकदम टू द पॉइंट आहे, क्रिस्प आहे, आणि क्वेश्चनला डायरेक्ट काय करणार आहे, हिट करणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो की प्रस्तावनाच त्यांना लिहिता येत नाही, कशी लिहायची प्रस्तावना, हिथंच तुमचा पेन थरथर कापतो. ठीक आहे, म्हणजे पेन पुढे जातच नाही, तिथंच कसा विचार करतो, काय करतो. त्यामुळे काय असणार आहे, तुमचा जो काही टाइम आहे तो टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमणार नाही आणि पेपर कव्हर होणार नाही. ठीक आहे, पेपर कव्हर झाला नाही तर मार्क्स तुम्ही ते जे मार्काचं जे रिफ्लेक्शन असणार आहे ते ऑब्व्हियसली कसं असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्यात जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की एक्सप्लेन कीवर्ड्स काय केलेले, हायलाइट केलेले आहेत. परत कन्क्लुजन मध्ये काय असणार आहे, करंट रिलेव्हन्स दिलेला आहे, म्हणजे कशा प्रकारे ती थिअरी आता पण रिलेव्हंट आहे किंवा त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची किंवा त्याच्या दुसऱ्या थिंकरनी कशा प्रकारे टीका केलेली ते पण एक्सप्लेन त्या ठिकाणी केलेले आहे. आता हा इथं बघा, तर त्या आता कार्ल मार्क्स क्वेश्चन कशावरती, इव्हॅल्युएट मार्क्स व्ह्यू ऑन एलिनेशन, म्हणजे मार्क्सचा जो काही परात्मकतेचा सिद्धांत आहे, मानवी परात्मकतेचा म्हणजे एलिनेशनचा, तो एक्सप्लेन करायला सांगितलेला आहे. तर मार्क्स आयडिया ऑफ एलिनेशन इज फाउंड इन हिज वर्क फिलॉसॉफिकल अँड इकॉनॉमिक मनुस्क्रिप्ट, म्हणजे लगेच काय केलेलं आहे, कार्ल मार्क्सच्या पुस्तकाचं पण काय केलेलं आहे, इथं एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे कुठल्या पुस्तकामध्ये थेरी दिलेली आहे लगेच त्या ठिकाणी लिहून टाकलेलं आहे. म्हणजे हेच काय व्हॅल्युएशन त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. आता पुढे जर तुम्ही पाहिलं तर तो कॉन्सेप्ट पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे, म्हणजे कशा प्रकारे एलिनेशन झालेलं आहे. एलिनेशनचे स्टेजेस सांगितलेत, म्हणजे अगोदरचे स्टेज म्हणजे प्रायमरी स्टेजमध्ये काय होतं, सेकंडरी स्टेजमध्ये काय होतं, आणि सिव्हिल सोसायटी पण कशी निर्माण झालेली आहे हे पूर्णपणे काय केलेलं आहे, एक्सप्लेन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते कसं असलं पाहिजे, टू द पॉइंट असलं पाहिजे. आणि त्यानंतर कन्क्लुजन बघा की एलिनेशन इज युजफुल टू अंडरस्टँड हाऊ ह्युमन इमॅन्सिपेशन कॅन बी अचीव्ह टुडे, म्हणजे आता काय करंट रिलेव्हन्स, म्हणजे आता पण काय झालेलं आहे, माणूस हा त्याच्या परात्मकतेसाठीच परात्मकतेच आहे. म्हणजे काय, तर माणसाला मनाप्रमाणे वागता येत नाही. म्हणजे आता काय, बरेचसे लोक जॉब करतायत पण त्यांना वेगळंच काहीतरी करायचंय, म्हणून वेगळंच काहीतरी करायचं होतं पण नाईलाजाने काय करतायत, त्या ठिकाणी ते काम करतायत. म्हणजे हे काय, एक प्रकारचं एलिनेशन आहे. आणि आता पण माणसाचं एलिनेशन त्या ठिकाणी असणार आहे, आणि ते आपल्याला कसं नाहीसं करता येईल ह्याचा जो काही रिलेव्हन्स आहे तो काय केलेला आहे, इथं दिलेला आहे. ठीक आहे. आता सेम तुम्ही बघा की शक्ती दुबे यांची काय रँक होऊन आली होती, त्यांचा पण पेपर बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, तर सिमिलरिटीज आहेत. म्हणजे तुम्हाला जर 280, 90 आणि अबाव 300 जायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी, आणि तुमच्या रायटिंगमध्ये काय असणार आहे, एक लॉजिकल फ्लो हवाय. म्हणजे ह्यांचं आन्सर तुम्ही बघा टॉपरचं, तर त्याच्यामध्ये काय आहे, एक लॉजिकल फ्लो आहे. म्हणजे कुठंच असं वाटणार नाही की काय तर तुटक पण आहे, म्हणजे इंट्रोडक्शन वेगळे, बॉडी वेगळी असणार आहे, कन्क्लुजन वेगळे, असं कंपार्टमेंटलायझेशन असणार आहे आन्सरमध्ये. तर तो कसा असणार आहे, एक आन्सर एक कोहरन्स, म्हणजे ते कसं असणार आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पण असणार आहे. म्हणजे आन्सरमध्ये कंपार्टमेंट नसणार आहे तर कसं असणार आहे, ते आन्सर एक ऑर्गॅनिक
ऑर्गॅनिक स्वरूपाचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठंच आन्सर वाचताना असं वाटणार नाही की हे तर तुटक तुटकपणा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत काय असणार आहे, इंटरलिंकेजेस. म्हणजे पॅराग्राफचं पण इंटरलिंकेजेस काय असणार आहे, एक पॅराग्राफ करून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये ज्यावेळेस आपण शिफ्ट होतो त्यावेळेस काय असणार आहे, इंटरलिंकेजेस असणार आहे. आणि हे तुम्हाला कधी कळणार आहे, तर ज्यावेळेस तुमच्या जे काही नोट्स आहेत त्या शॉर्ट नोट्स तुमच्या तयार असतील आणि त्या शॉर्ट नोट्स कशा असतील, टू द पॉइंट असतील, टू द पॉइंट, आणि त्या शॉर्ट नोट्स कशा असतील, क्रिस्प असतील. म्हणजे त्या खूप जास्त मोठ्या नकोय, नाहीतर ॲज इट इज मेन नोटच्या शॉर्ट नोट्स केल्या तर तुम्हाला ती रिवाइज होणार नाहीये. आता शॉर्ट नोटचा एक फायदा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर टाइम मॅनेजमेंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला बघता तर बऱ्याच लोकांचं टाइम मॅनेजमेंट प्रॉब्लेम येत असेल. आता काय असेल तुम्हाला, तर 10 मार्काचा जो क्वेश्चन आहे तो लिहायला तुम्हाला लागत असतील 15 मिनिटं, 17 मिनिटं, किंवा 10 मिनिटाच्या वरतीच तुम्हाला 10 मार्काचा पेपर अटेम्प्ट करायला वेळ लागत असेल. आणि तो का लागतोय, कशामुळे लागतोय, त्याचं तुम्ही जर अनालिसिस केला तर तुम्हाला काय होतंय की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचताय तर तो प्रोसेस तुम्हाला लवकर होत नाहीये. क्वेश्चनची डिमांड तुम्हाला ऍड्रेस करता येत नाही. म्हणजे काय विचारलंय ते लिहिता येत नाहीये. इंट्रोडक्शन लिहितानाच प्रॉब्लेम येतोय. कशामुळे तो प्रॉब्लेम येतोय, कारण तुमच्या जे काही शॉर्ट नोट्स आहेत ना ते तुम्ही काढलेल्या नसतील किंवा योग्य तुमच्या शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी नसणार आहे. जर शॉर्ट नोट्स काढल्या आणि त्या जर चांगल्या असल्या तर काय असणार आहे, लगेच तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग वर्क करणार आहे आणि काय लिहायचं हे तुम्हाला कळणार आहे आणि तुम्ही लगेच पेपर लिहायला चालू करणार आहे. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये काय करायचंय, तर 10 मार्काचा जर क्वेश्चन असेल तो 7 मिनिटांमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आता ह्यावेळेस एमपीसीला 15 मार्काचे क्वेश्चन नसतात पण यूपीएससीला असतात. तर 20 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर त्याला काय करायचं, तुम्हाला 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. हे पण काय आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. आणि अजून जर मला 303 मार्क्स का मिळाले तर ह्याचं एक तुम्हाला आज मी गुपित सांगतो. कारण काय, तर मार्क्स मिळवायचं जर तुम्हाला असेल तर तुमची काय असली पाहिजे, एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी कुठली, तर स्ट्रॅटेजी ऑफ क्वेश्चन सिलेक्शन. कुठली स्ट्रॅटेजी असणार आहे, तर स्ट्रॅटेजी ऑफ क्वेश्चन सिलेक्शन. आता ही स्ट्रॅटेजी का महत्वाची असणार आहे, क्वेश्चन सिलेक्शन, कारण काय बघा की जसं जेचा पेपर आपला कसा असतो, कंपल्सरी असतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 20 क्वेश्चन्स तुम्हाला काय करावे लागतात, अटेम्प्ट करावेच लागतात. पण पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा कुठल्याही ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्हाला ते कंपल्सरी नसतं. तर तुम्हाला काय असतं, ऑप्शनल मध्ये असते चॉईस, की तुम्ही चॉईस करू शकता. म्हणजे क्वेश्चन सोडवायला काय असणार, तुम्हाला चॉईस त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पहिला आणि 5वा क्वेश्चन पेपर, प्रत्येक पेपरचा काय असणार आहे, पहिला आणि 5वा क्वेश्चन जे जे काय असतात आपल्याला 10-10 मार्काचे असतात ते कंपल्सरी असतात. पण त्या व्यतिरिक्त बाकी क्वेश्चनला काय असते, तुम्हाला चॉईस असू शकते. आणि तुमचा ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता तर आपला काय कळतं की आपला स्ट्रेंथ कळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेपर 1चा हा जो काही सेक्शन ए आहे, हा काय कशाचा आहे, पेपर 1चा सेक्शन ए. आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर पेपर 2चा सेक्शन ए. ठीक आहे, हा पेपर 2चा सेक्शन ए आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हा पेपर 1चा सेक्शन ए आहे. आता ह्यामध्ये जर सिलेबसमध्ये कॉमन पॉईंट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय कळेल की मोर ऑर लेस पेपर 1चा सेक्शन ए आणि पेपर 2चा सेक्शन ए हा कसा आहे, स्टॅटिक आहे. स्टॅटिक आहे म्हणजे काय असणार आहे, तो खूप जास्त डायनामिक नाहीये, चेंज होत नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यावरती चांगला जर होल्ड आला, थिंकरवरती होल्ड आला, आयडिओलॉजीवरती होल्ड आला, पॉलिटिकल थिअरीवरती जर होल्ड आला आणि तुम्हाला जर ती चांगलं लिहायला जमलं, तसेच पेपर 2चा जो काही सेक्शन एचा जो पार्ट आहे तो पण काय असणार आहे, स्टॅटिक असणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल थिअरी, कन्सेप्ट असणार आहेत वेगवेगळे, नॅशनल इंटरेस्ट, सिक्युरिटी डिलेमा, रिअलिझम, आयडियलिझम. ठीक आहे, म्हणजे ह्या जे काही कन्सेप्ट जे आहेत तर त्याच्यावरती जर तुमचा जर होल्ड आला आणि ते जर तुम्हाला चांगलं लिहिता आलं तर त्याच्यातले काय करा, तुम्ही 3-3 क्वेश्चन अटेम्प्ट करा. म्हणजे पेपर 1चे 150 मार्क हे तुम्ही सेक्शन ए मध्येच कव्हर करताय. पेपर 2चे जे 150 मार्क्स आहेत ते तुम्ही काय करताय, सेक्शन ए मध्येच पेपर 2च्या कव्हर करताय. आणि राहिलेले जे काही 100 मार्क्स असणार आहेत ते तुम्ही दोन्ही सेक्शनच्या बी मध्ये कव्हर करताय. म्हणजे काय असणार आहे, एक स्ट्रॅटेजी. म्हणजे तुमची स्ट्रेंथ कुठे आहे, तुमची स्ट्रेंथ स्टॅटिक सिलेबस मध्ये जास्त आहे की तुमची स्ट्रेंथ इकडे जास्त आहे, म्हणजे आयजीबी मध्ये जास्त आहे. आता ह्यामध्ये जर काही जे पार्ट बघितलं तर म्हणजे हे तर स्टॅटिकच आहे, पण हे काही पार्ट्स आहेत आपले. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होत असतात, नवीन घडामोडी घडत असतात.
तर त्याच्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला, तर ट्रॅक लागणार आहे, म्हणजे ज्या चालू घडामोडी घडतायत तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन त्या ठिकाणी लागणार आहे. आणि ते जर तुम्ही चांगली तुम्हाला जमत असेल, तेवढं तुमचा करंट अफेअर्स वरती होल्ड असेल, तर तुम्ही इथले 3 क्वेश्चन अटेम्प्ट करा, सेक्शन ए चे 2 क्वेश्चन अटेम्प्ट करा. म्हणजे काय असणार आहे, तर अल्टिमेटली आपल्याला काय करायचे, तर मार्क्स त्या ठिकाणी मिळवायचे. म्हणजे तुमची स्ट्रेंथ ओळखा आणि त्यानुसार क्वेश्चन सिलेक्शन करा. म्हणजे क्वेश्चनची जी काही सिलेक्शन आहे ते स्ट्रॅटेजिकली जर केलं तर तुम्हाला काय असणार आहे, मार्क्स हे तुमचे इम्प्रूव्ह होणार आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल. त्याच वेळेस तुमचे पॉलिटिकल सायन्सचे जे मार्क्स आहेत ते 300च्या पार जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यासाठी काय लागणार आहे, तर तुम्हाला स्ट्रॅटेजी लागणार आहे. आता दुसरी जी काही गोष्ट आहे ना, तर ती तुमची मी म्हणतो की एक म्हणजे शॉर्ट नोट्स आपण बनवल्या, सिलेबसचा अनालिसिस तुम्ही केला आणि त्यानंतर पुढची जी काही गोष्ट असणार आहे ती कुठल्या असणार आहे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस मी काय म्हणतो, तुम्हाला जो दिलेला सिलेबस आहे म्हणजे अभ्यासक्रम आहे आणि तुमचा जो काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस असेल, हे तुमच्यासाठी काय करणार आहे, एक प्रकारचं कंपास म्हणजे काय, शाळेतलं कंपास नाहीये ते कर्कटकवाला. ठीक आहे, तर कंपास म्हणजे काय, तर तुमच्या अभ्यासाला जी काही डायरेक्शन देण्याचं काम करणार आहे ना, तर हे 2 गोष्टी करणार आहेत. म्हणजे एक कुठलं, तर तुमचा सिलेबस आणि दुसरं कुठलं असणार आहे, तर तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस. जर तुम्हाला ह्या 2 गोष्टी जर कळाल्या ना, तर तुमची नैया काय झाली, पार झाली. म्हणजे पॉलिटिकल सायन्स मध्ये तुम्ही काय मिळवणार, जास्त मार्क मिळवणार. जर तुम्हाला कळलं की सिलेबस आपला काय आहे, आपली स्ट्रेंथ कुठली, त्यानुसार तुम्ही जर सिलेबसच्या पॉईंटला कव्हर केलं, त्याच्या शॉर्ट नोट्स काढल्या आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस करून तुम्ही जर रिपीटेड थीम जर तुम्हाला कळाल्या की नेमकं क्वेश्चन कुठून येतं. ठीक आहे, दरवेळेस क्वेश्चन कुठे आहे, आयडिओलॉजी क्वेश्चन आहे, जस्टिस वरती क्वेश्चन आहे, त्यानंतर पॉलिटिकल थिअरीचा जो पार्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे, एंड ऑफ आयडिओलॉजी वरती क्वेश्चन आहे, पेपर 2 जर बघितलं तर रोल ऑफ कास्ट, इथनिसिटी, रिलीजन ही तर क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे, सोशल मुवमेंट वरती त्या ठिकाणी क्वेश्चन आहे, फेमिनिझम वर एक प्रकारचा काय असतो, क्वेश्चन असतो, म्हणजे स्त्रीवादी चळवळी कुठल्या आहेत, काय आहे, त्याची इव्होल्युशन कशा प्रकारे झालं ह्याच्यावरती क्वेश्चन आहे. पेपर 2 जर पार्ट बघितलं तर कन्सेप्ट वरती तुम्हाला क्वेश्चन आहे. ठीक आहे, न्यूक्लिअर नामवरती दरवर्षी क्वेश्चन आहे, न्यूक्लिअर डॉक्टरवरती क्वेश्चन आहे. म्हणजे हे काय आहे, तर हे तुम्हाला काय करणार आहे, सिलेबस तुम्हाला गाईड करणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला काय करणार आहे, तुमचं कंपास सेट करणार आहे. म्हणजे तुमची डायरेक्शन अभ्यासाची कशी असली पाहिजे हे त्या ठिकाणी कळणार आहे आणि त्यातूनच काय असणार आहे, आपली स्ट्रॅटेजी बिल्ड होणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे, प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे, कुठला क्वेश्चन कशा प्रकारे विचारले, थीम्स रिपीट कशी होती ते बघायचे. त्यानंतर तुम्ही काय करा की सुरुवातीला आन्सर रायटिंग करताना ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एक काय करा, एक ब्ल्यूप्रिंट तयार करा. म्हणजे काय, समजा रॉलच्या जस्टिस वरती क्वेश्चन, थिअरी ऑफ जस्टिस वरती क्वेश्चन आला, तर त्याचे थिअरीचे कंपोनंट्स कुठले कुठले होते, त्याचं पुस्तकाचं नाव लिहा, थिअरी ऑफ जस्टिस, त्यांनी कुठल्या कशामध्ये दिलंय, का दिलेलं आहे, त्याला काय करायचं होतं, तर युनिव्हर्सल कन्सेप्शन ऑफ जस्टिस करायचं होतं. म्हणजे संपूर्ण जगाला एकच न्यायाचं तत्व लागू असणार त्याला डेव्हलप करायचं होतं. त्यानंतर त्याची जी काही सिक्वेन्स त्यांनी दिलेली आहे ते लिहा. त्यानंतर वेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाचा पडदा काय होता त्याचं डिफाईन करा. त्यानंतर त्याचे लिमिटेशन लिहा की त्याच्यावरती काय लिमिटेशन्स आहेत, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचं लिमिटेशन त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर न्यू लिबरल थिंकरने कशा प्रकारे क्रिटिसिझम केलेले, हायेक काय म्हणलाय, नॉजिक काय म्हणलाय, कुठल्या पुस्तकामुळे म्हणलाय, का म्हणलाय, तर ते सगळं काय असलं पाहिजे तुमच्या ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या थीम वरून तुम्ही त्याची ब्ल्यूप्रिंट तयार करा. ठीक आहे, आणि ह्याने काय होईल, तुमचं एक ब्रेन स्टॉर्म होईल. म्हणजे तुमचा जो मेंदू आहे ना तो काम करायला लागेल. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे पण त्याला चावी द्यायला लागते. ठीक आहे, आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय करणार आहे, त्याला चावी द्यायचं काम करणार आहे. जसं खेळण्यातली गाडी असते बघा, आपण चावी फिरवतो आणि त्यानंतर ते पळायला लागतं, परत थांबतं, मग काय करायचं, लगेच परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचा, परत चावी द्यायची, परत मेंदू तुमचा वर्क होणार आहे. म्हणजे ह्याने काय होणार, तुमचं जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसने तुमच्या शॉर्ट नोट्स चांगल्या होणार. शॉर्ट नोट जर चांगलं राहिला तर तुमच्या अँसर रायटिंग मध्ये जे काही तुम्ही लिहिताय ते रिफ्लेक्ट त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळं कसं विद्यार्थी मित्रांनो, हे कसं असणार आहे, इंटरलिंकेज त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून तुम्हाला कळणार आहे, इंटरलिंकेजेस कळणार आहे. त्यानंतर काय आहे, तुमची अँसर रायटिंग. आता अँसर रायटिंग काय आहे, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात शेवटची स्टेप असणार आहे, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात लास्टची स्टेप त्या ठिकाणी असणार आहे. अँसर रायटिंगच्या अगोदर तुमच्याकडे काय असलं पाहिजे, तर तुमचा एक शॉर्ट नोट्स तुमच्याकडे असतील. शॉर्ट नोट्स तुमच्या म्हणजे त्यात कन्सेप्ट वगैरे तुम्ही क्लिअर केले असणार. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस करून त्याची तुम्ही काय केलेली, एक प्रकारची ब्ल्यूप्रिंट, म्हणजे त्यात कुठले कुठले कीवर्ड्स आले पाहिजे हे लिहिलेले आहे, थिंकरच्या पुस्तकाची नावं लिहिलेत, त्याचं स्टेटमेंट लिहिलेले, कोट्स लिहिलेत. तर त्यामुळे काय होणार की ह्या शॉर्ट नोट्स मध्ये व्हॅल्यू एडिशन होणार. आणि त्यानंतर तुम्ही काय करणार, अँसर रायटिंग करणार. अँसर रायटिंग करताना तुम्हाला काय म्हटलं की सिलेक्शन क्वेश्चन, म्हणजे तुमचा स्ट्रॉंग एरिया ओळखून सिलेक्शन करणं महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात काय, ज्यावेळेस तुम्ही अँसर लिहिता
ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिता तर पहिल्यांदा काय आहे बघा की 10 मार्कर क्वेश्चन असतात, म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5, ठीक आहे. म्हणजे ह्यामध्ये काय असतात 5 क्वेश्चन, 10 मार्क्सचा क्वेश्चन असतो इच, ह्याच्यामध्ये पण 5 क्वेश्चन आणि त्याला किती मार्क असतात 10 मार्काचा क्वेश्चन असणार आहे. आणि हे क्वेश्चन काय असतात की एक्झामिनरच्या पहिल्यांदा तो चेक करतो. म्हणजे काय तर तुमचं जे काही इम्प्रेशन आहे ते पहिल्या क्वेश्चनवरती कशा प्रकारे पडलंय तर त्याच्यावरच काय असणार आहे तुमची क्वालिटी कळणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या माणसाला भेटतो तर त्यावेळेस काय बघतो की 2 मिनिटातच आपल्याला त्याचं डेप्थ कळते, बाबा हा कुठल्या लेवलचा माणूस आहे. तसंच काय असणार आहे तुमचा पेपर कसा आहे, एक्झामिनर कसं, तुम्हाला नॉलेज किती ते एक्झामिनरला कधी कळणार आहे तर ज्यावेळेस तो तुमचे पहिले क्वेश्चन चेक करेल त्यावेळेस त्याला काय कळणार आहे तुमचं नॉलेज कशा प्रकारचं त्याला कळणार आहे. त्यामुळे काय असणार आहे की हे जे काही अँसर आहेत पहिले 10 मार्काचे जे काही क्वेश्चन आहेत, क्वेश्चन पहिला तर त्याचे अँसर तुम्ही स्पेसिफिक लिहिणं, ठीक आहे. म्हणजे तिथं जर तुम्ही गडबड केली तर एक्झामिनरला कळणार आहे की अरे नाही हा पोरगा काय फिरवतोय, मला टाइमपास करतोय किंवा मला गोल गोल फिरवतोय. त्यावेळेस तुमचं काय असणार, इथं जर इम्प्रेशन बॅड पडलं तर पूर्ण तुम्ही खाली चांगलं जर लिहिलं तर कसं असतं त्याला तेवढं तो सिरियसली घेणार नाही किंवा वाचणार पण नाहीये. त्यामुळे इथं टू द पॉइंट लिहिणं, स्पेसिफिक लिहिणं, लिहिताना काय करणं तुमची डेप्थ दाखवणं, तुम्हाला किती माहिती. त्यामुळे क्वेश्चनचं थिंकर असेल त्याचं पुस्तकाचं नाव, जो टीका करतो त्याच्या पुस्तकाचं नाव, तो कन्सेप्ट आताच्या काळामध्ये कसा रिलेव्हंट आहे, हे सगळं जर तुम्ही त्या 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये लिहिलं तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडणार आहे आणि तेच इम्प्रेशन पुढे काय होणार आहे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्यामुळं थोडासा वेळ लागला चालेल, म्हणजे 10 मार्काच्या क्वेश्चनला तुम्हाला 8-8 मिनिट लागले तर चालेल, ठीक आहे. पण ते जर तुम्ही चांगलं लिहिलं तर तुमचं एकदा इम्प्रेशन चांगलं बनणार आहे आणि पुढचे 2 नंबर 3 नंबर काय जे तुमचे पुढचे क्वेश्चन असणार आहेत त्या क्वेश्चनला तुम्हाला चांगलं मार्क मिळणार आहे. त्यामुळे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कशी असली पाहिजे, तुम्ही चांगल्या रीतीने करा, त्यामध्ये इनरिचमेंट करा. म्हणजे आणि दुसरं काय आहे की प्रत्येक सेक्शन जो आहे, प्रत्येक पेपरचा प्रत्येक सेक्शन जो आहे त्यासाठी एक आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी बनवा, ठीक आहे. म्हणजे पहिला सेक्शन जो आहे तर तो सेक्शन जर तुम्ही अटेम्प्ट करत असाल तर थिंकर, त्याचं पुस्तक, त्याचं कोटेशन कुठलं आहे, म्हणजेच अवतरण म्हणजे कोट्स असतात त्या तुम्हाला लिहायचेत. त्यानंतर त्याच्यावरती टीका कोणी केलेली आहे, कशा प्रकारे केलेली ते त्या ठिकाणी लिहा. जर तुम्ही सेक्शन बी ला अटेम्प्ट जर करत असाल, सेक्शन बी म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, म्हणजे भारतीय राजकारण रिलेटेड काय असणार आहे तो आपला जो सेक्शन असणार आहे. तर हा लिहिताना तुम्ही जीएस सारखं सरळ सरळ नका लिहू. GS2 सारखं जर लिहिलं, सरळ सरळ एक्सप्लेन केलं तर मार्क्स मिळणार नाही. तर काय करा, त्याला पॉलिटिकल सायन्सची लँग्वेज मध्ये लिहा. पॉलिटिकल सायन्सची लँग्वेज म्हणजे काय उर्दू बिर्दू असणार आहे का तर नाहीये, तर उर्दू वगैरे नसणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आयजीपीचं सेक्शन ए करताय तर त्यावेळेस तिथले जे काही पॉलिटिकल कॉमेंटेटर्स असतात किंवा सायंटिस्ट असतात ते करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथं तुम्ही काय करा तर प्रताप भानू मेहताला ही करा, अतुल कोहली असतील त्यांना कोट करा डेमोक्रेसी बद्दल, त्यानंतर रजनी कोठारी यांना कोट करा, आशुतोष वार्ष्णे यांना कोट करा, ठीक आहे. किंवा त्यानंतर अँड्रे बेटेल यांना कोट करा कास्ट रिलिजन रिलेटेड. त्यानंतर म्हणजे असे जे काही रिलेव्हंट जे काही थिंकर्स आहेत त्यांना कोट तुम्ही करा. डेमोक्रेसी जर आले तर कोणाला कोट कराल तर तिथं परत तुम्ही काय करा, सुहास पळशीकर यांना कोट करा, सुहास पळशीकर, ठीक आहे. म्हणजे जे जे रिलेव्हंट थिंकर आहे ते तर तुम्ही काय करा त्या ठिकाणी कोट करा आणि त्या रिलेटेड काय होणार आहे तुमचा तो आयजीपीचा जो सेक्शन इम्प्रूव्ह होणार आहे. त्यानंतर GS2 ला म्हणजे प्रिम्सला तुम्ही काय जे रट्टा मारलाय फॅक्टचा आर्टिकल्स, ठीक आहे. म्हणजे फॅक्ट्स म्हणजे कुठे असणार आहेत आर्टिकल्स असणार आहेत. त्यानंतर काय असणार आहेत रिलेव्हंट केसेस असतील सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टच्या त्या ठिकाणी कोट करा. ज्युडिशरीचा जर आला तर SP साठेंना त्या ठिकाणी कोट करा, ठीक आहे. म्हणजे जे काही रिलेव्हंट थिंकर असतील ते तुम्हाला काय करावं लागतील कोट करावं लागतील आणि तरच तुमचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स कसे होणार आहेत इम्प्रूव्ह त्या ठिकाणी होणार आहेत. जनरल लिहून जे असणार आहेत ते मार्क्स तुमचे मिळणार नाहीत, ठीक आहे. म्हणजे हे काय करायचंय तर स्पेसिफिक जो काही सेक्शन आहे त्या सेक्शनची स्ट्रॅटेजी तुमची तयार असली पाहिजे. तसंच काय असणार आहे पुढचा जर सेक्शन जो आहे तो सेक्शन म्हणजे कन्सेप्टचा जर क्वेश्चन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिलेव्हंट थिंकर जे असतील त्या ठिकाणी कोट करा, इन्सिडेंट त्या ठिकाणी कोट करा, बॅकग्राऊंड रिलेटेड कोट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल वास्तववाद जे काही रिअलिझम IR ची थिअरी आहे ती का आली तर ती तुम्हाला लिंक करा डायरेक्ट मॅकियावेली बरोबर, कौटिल्याच्या अर्थशास्त्राबरोबर. म्हणजे हे जे काय आहे तर ते तुम्हाला इंटरलिंकेजेस करणं काय आलं पाहिजे जमलं पाहिजे तरच तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होणार आहेत. आता शेवटचं काय तर इंटरलिंकेजेस ऑफ सिलेबस म्हणजे काय तर
तुम्ही पेपर 1चा सेक्शन ए जो आहे तो पेपर 2 ला रिलेट करा. म्हणजे काय आहे तर FW रिग्स म्हणजे थिअरी ऑफ स्टेट मध्ये काय एक टॉपिक आहे आपल्याला, तर पोस्ट कॉलोनियल थिअरी ऑफ स्टेट म्हणजे काय तर उत्तर वसाहतवादी काळातील जो काही समाज आहे त्याची स्टेट राज्य आहे त्याची संकल्पना आहे. तिथं काय केलेलं आहे तर FW रिग्सनी काय सांगितलं आपल्याला प्रिझमॅटिक सोसायटीज, तिथं त्यांनी कन्सेप्ट सांगितलाय फॉर्मलिझम नॅचरलिझम वगैरे. तर तुम्ही तो काय करा ज्यावेळेस आपला आयझबी मधला तुम्ही रोल ऑफ कास्ट रिलिजन इथनिसिटी ह्याचा अभ्यास त्या ठिकाणी करताय, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी लिहा की भारतातली जी सोसायटी कशी प्रिझमॅटिक सोसायटी म्हणजे काय तर क्लिअर सेपरेशन नाही आहे आपल्याकडं, म्हणजे पॉलिटिक्स रिलिजन कास्ट ह्याचं क्लिअर सेपरेशन नाहीये. तर ह्या गोष्टी कशा आहेत इंटर रिलेटेड त्या ठिकाणी आहेत. म्हणजे तिकल्ला थिंकर FW रिग्स तुम्ही काय केला पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये कोट केला. म्हणजे अशा प्रकारचं जर इंटरलिंकेजेस तुम्ही केलं तर तुमचे मार्क्स जे आहेत ते इन्हान्स होणार आहेत. किंवा ज्यावेळेस सोसायटी इंडियन सोसायटीचं किंवा पॉलिटिक्स मधलं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते करायचं असेल तर तिथं तुम्ही काय करा ग्रामशी आणा, कार्ल मार्क्स आणा. म्हणजे हे जे थिंकर तुम्ही इंटरलिंकेजेस जर केलं तर तुमचे जे मार्क्स आहेत ते काय होणार आहेत डेफिनेटली इन्क्रीज त्या ठिकाणी होणार आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही IR जो काही सेक्शन अटेम्प्ट करत असाल तर त्याची एक लँग्वेज वेगळी लिहा. म्हणजे जिओपॉलिटिक्स लिहा, जिओपॉलिटिकल थिएटर अशा प्रकारचे हेवी कीवर्ड्स असतात. म्हणजे आम आदमी काय सरळ लँग्वेज मध्ये लिहिणं, मेंटोस जिंदगी तुमची काय असणार आहे तर पॉलिटिकल सायन्सच्या लँग्वेज मधून त्या गोष्टी लिहिणं. तर ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही करा. आणि ह्या काय खूप अवघड नाहीयेत. तर त्या गोष्टी कशा करणार आहेत तुम्हाला तर प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली आन्सर रायटिंगची, परत शॉर्ट नोट्स वाचल्या, परत शॉर्ट नोट्स रिवाइज केल्या, इम्प्रूव्ह केल्या, तर तुम्हाला काय होणार आहे की सिलेबस हा तुम्हाला पॉलिटिकल सायन्स हा एक सेपरेट कंपार्टमेंट आहे. सेक्शन ए वेगळे, बी वेगळे, परत पेपर 2चे ए वेगळे, बी असं नसणार आहे. तर तुम्ही काय कराल तर त्या प्रत्येक गोष्टीला इंटरलिंकेजेस त्या ठिकाणी कराल आणि तुमच्या जी काय आन्सर आहे तर त्यामध्ये काय येणार एक स्पेसिफिसिटी येणार. स्पेसिफिसिटी येईल त्यामध्ये एक प्रकारचं नॅचरल फॉर्म मध्ये येईल. म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते कसं वाटेल ऑर्गॅनिक वाटेल आणि ज्यावेळेस एक्झामिनर ते चेक करेल तो सुद्धा इम्प्रेस त्या ठिकाणी होईल आणि तुम्हाला जे मार्क्स आहेत ना तो डेफिनेटली त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे मी काय बोलबच्चन देतो असं नाहीये, तर तुम्हाला पहिल्यांदाच काय केलं मी माझं मार्कशीट त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यानुसार ही जी काही जर्नी म्हणजे पहिली 190 मार्क्स 2015ला, त्यानंतर 16च्या मेन्सला तुम्ही जर बघितलं तर 263 आणि त्यानंतर 18च्या मेन्सला बघितलं तर 303. म्हणजे स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतोय. त्यामुळे ह्याच्यावरती काम करा. डेफिनेटली तुमचा जो काही ऑप्शनलचा जो स्कोर आहे तो इम्प्रूव्ह होल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे. म्हणजे इम्प्रूव्ह होणार म्हणजे होणारच. कायम त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहून सकारात्मक काम करत राहा. आता जर तुम्हाला म्हणजे आता हा आपला युगांतर अकॅडमीचा PSR साठी स्पेसिफिक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्कॅन करा. म्हणजे काय तर तुम्हाला जे काही मटेरियल असेल, स्ट्रॅटेजी असतील, कसा स्कोर वाढवायचा तर त्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला काय होतील वेळोवेळी मिळत राहतील, ठीक आहे. आता जर तुम्ही हे मेन्स देताय 2026ची मेन्सला तुम्ही आहात आणि एकदम स्क्रॅच पासून तुम्हाला चालू करायचं, म्हणजे जसं माझे 3 वर्ष गेले इम्प्रूव्ह करण्यामध्ये तर तुम्हाला एका झटक्यातच इम्प्रूव्ह करायचे. तर हा एक PSRचा व्हॅल्यू ऍडिशन आणि मेंटरशिप प्रोग्राम आपल्या युगांतर अकॅडमीमध्ये 22 तारखेला सुरू होतोय. कधी सुरू होतोय 22 जूनला सुरू होणार आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे तर पूर्ण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी लेक्चर घेतले जातील. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी लेक्चर सिरीज असणार आहे. कुठला पॉईंट कशा प्रकारे कव्हर करायचा आहे तो समजून सांगितलं जाईल. त्यानंतर काय तुम्हाला शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या ह्याच्यावरती पण मदत केली जाईल किंवा काही ज्या शॉर्ट नोट्स आहेत ती मी तुम्हाला स्वतः देईल. म्हणजे तुमचा वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे. आणि त्यानंतर आन्सर रायटिंग मध्ये कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायचं स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट, इंट्रोडक्शन किती प्रकारे करता येतो त्याचे 4-5 प्रकार काय आहेत, बॉडीचं जे काही तुम्हाला म्हणलं की फ्लो कसा मेंटेन करायचा त्यासाठी कुठले कनेक्टिंग कीवर्ड्स असतात, त्यानंतर करंट रिलेव्हन्स कशा प्रकारे द्यायचोय, कन्क्लुजन कशा प्रकारे 2-3 प्रकारे करता येते. हा जो काही A to Z गायडन्स आहे तो तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे रिव्हिजन मिळेल, व्हॅल्युएशन मिळेल, उत्तरलेखन सराव मिळणार आहे, पर्सनल मेंटरशिप सेशन होणार आहेत, डिस्कशन सेशन त्या ठिकाणी होणार आहेत. प्रत्येक वीकला तुमची टेस्ट होणार आहे. त्या टेस्ट मध्ये कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल ह्या गोष्टीचा जो गायडन्स आहे तो आपल्याला मिळणार आहे, ठीक आहे. माझ्याबरोबर मयूर बारबले सर असणार आहेत. त्यांना पण 304 मार्क्स ह्या पॉलिटिकल सायन्सला होते. त्यांची पण मार्काची जी जर्नी ती स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे हे जर तुम्हाला जर हवं असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. इथं नंबर दिलेला बघा 2, ह्याच्यावरती संपर्क साधा आणि त्या ठिकाणी ऍडमिशनची प्रोसिजर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर जे विद्यार्थी आता नव्याने चालू करतायत म्हणजे ज्यांचा अटेम्प्ट कधीचा आहे, जर ज्यांचा अटेम्प्ट 2027चा असणार आहे
तर त्यांच्यासाठी एक नवीन बॅच सुरू होती आपली, सॉक्रेटिस बॅच, म्हणजेच काय, सुकरात बॅच. म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही की सुकरात कोण आहे. म्हणजे ज्यावेळेस मी ही माझ्या स्टेटस ठेवलं तर बरेच लोक म्हणले सर सुकरात काय विषय. तर सुकरात म्हणजे बाबा इंग्लिशमध्ये तो सॉक्रेटिस आहे. ठीक आहे, सॉक्रेटिस म्हणजे कोण होता, तर तो फादर ऑफ फिलॉसॉफी किंवा त्याला फादर ऑफ इथिक्स, नीतिशास्त्राचा सुद्धा काय म्हणतात, जनक म्हणतात. तर त्याच्या नावाने आपण बॅच सुरू केलेली. तर त्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण नोट्स मिळणार आहेत, नोट्स डिटेल नोट्स मिळणार आहेत, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस बॅचमध्येच करून घेतलं जाणार आहे, अँसर रायटिंगची प्रॅक्टिस असणार आहे, वीकली टेस्ट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्हाला मार्क्स इम्प्रुव्हमेंटसाठी लागणार आहे तर त्या गोष्टी सगळ्या या बॅचमध्ये मिळणार आहे. ती बॅच चालू होती आपली 29 जूनला सकाळी 11 वाजता. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्हाला आता जीएसचा पण अभ्यास करायचा आहे, जीएसचा अभ्यास करायचा PSI बरोबर, तर त्यावेळेस काय असणार आहे, तुमची संपूर्ण 1250 मार्कची तयारी होण्यासाठी एक लक्ष्य बॅच आपण घेऊन आलेलो आहे. हे जे तुम्हाला लेक्चर्स मिळतील, मॉड्यूल वाईज लेक्चर पाहिजे असतील तर मॉड्यूल वाईज लेक्चर मिळतील. ठीक आहे, आणि अत्यंत माफक दरात. म्हणजे जे विद्यार्थी माहिती आपल्याला आता पहिल्यापासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून घासून पिटून आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी एकदम माफक दरात जे काही लेक्चर जे आहेत ते आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त ऍप ओपन करा, तुम्हाला लेक्चरची प्राइस बघून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. म्हणजे एवढी कमी प्राइस जे आहे ते आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र वैकल्पिक विषय, हिस्ट्री वैकल्पिक विषय, त्यासाठी दीप्ती नायर मॅडमची एक स्पेशल बॅच त्या ठिकाणी येते. म्हणजे 25 जूनला बॅच असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री एकदम स्क्रॅच पासून सुरू करायचा आहे, म्हणजे हे हिस्ट्रीचा, इतिहास विषयाचा जर A to Z गायडन्स हवा असेल, एकदम एनसीईआरटी पासून सुरुवात करायची, तर त्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच, इतिहास विषयाची फाउंडेशन बॅच ही पण आपली 25 जून पासून सुरू होते. ठीक आहे, तर त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. युगांतर अकॅडमीच्या डिटेल पोस्टर गायडन्स तुम्हाला मिळेल. आणि काही जर अडचण आली तुम्हाला तर या नंबरला कॉल करा, 7972139182. डेफिनेटली तुम्हाला कुठल्याही संदर्भात मार्गदर्शन हवा असेल, GS 1 2 3 4 SA, नंतर PSIR इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला गायडन्स हवा असेल, कुठल्याही गोष्टीसाठी जर गायडन्स हवा असेल तर या नंबरला कॉल करा. तिथं मी तुम्हाला तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करण्यासाठी उपलब्ध असेल. ठीक आहे, तर हे आपलं आज सेशन आय थिंक तुम्हाला हे आवडलं असेल. म्हणजे ह्यामध्ये स्कोअर कसा इम्प्रूव्ह करायचा, अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी करायची, क्वेश्चनचं सिलेक्शन कसं करायचं, याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळाला असेल, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट झाले असेल अशी आशा करतो. आणि आता इथं मी थांबतो. सो थँक्यू सो मच गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड. अभ्यास करत राहा.